जपण्याचा दिवस आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आज कामगार दिन पण आहे. कामगार दिनाच्या देखील मनापासून मी शुभेच्छा देतो आणि ज्यांच्या घामातून, कष्टातून, बलिदानातून हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आणि आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होतोय. विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देखील आजचा दिवस आपण साजरा करतोय. आज सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक, पुणे मुंबई मिसिंग लिंक याचं देखील लोकार्पण दुपारी होणार आहे. आणि एक अद्भुत असा इंजिनिअरिंग मार्वल, एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आपण म्हणू शकतो. जगातला वाईडेस्ट टनल या ठिकाणी होतोय आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास 40 मिनिटांनी कमी होईल. घाटातली ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण कमी होईल, इंधनामध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल, अपघातामध्ये बचत होईल आणि त्या अपघातामध्ये लोकांना सुरक्षितता मिळेल. आणि अशा प्रकारचा हा मिसिंग लिंक त्याची सुरुवात आज होती आहे. असे अनेक प्रकल्प आमच्या सरकारने गेल्या 3.5-4 वर्षामध्ये मार्गी लावलेले आहेत. याचा आनंद आहे, समाधान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र अधिक बलवान करणं, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं आहे. तसं देशाचे आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. $5 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा जो गोल आहे त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं मोठं योगदान देईल असा विश्वास मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त व्यक्त करतो. आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा. भाई हिंदी में जानना। महाराष्ट्र दिन के मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ तमाम महाराष्ट्र की जनता को, और कामगार दिन भी है उसकी भी शुभकामनाएं मैं देता हूँ। और आज जो ज्ञात अज्ञात जो भी हमारे इस महाराष्ट्र की निर्मिती में जिन्होंने अपने योगदान दिया है, त्याग दिया है, बलिदान दिया है, उन सभी लोगों को मैं विनम्र अभिवादन करता हूँ, वंदन करता हूँ। और आज कई नए जो प्रकल्प है उसका लोकार्पण भी हो रहा है, जिसमें मुंबई पुणे मिसिंग लिंक बहुत ही महत्वपूर्ण एक गेम चेंजर प्रकल्प है। ये एक विज्ञान का चमत्कार है, इंजीनियरिंग मार्वल है और ये दुनिया का वाइडेस्ट टनल हम लोगों ने बनाया है। भारत का सबसे ऊंचा वायाडक्ट वहाँ पर बना है और ये मुंबई पुणे मिसिंग लिंक की वजह से 40 मिनट के लगभग जो ट्रैवल टाइम कम हो जाएगा मुंबई पुणे का, और फ्यूल बचेगा, पोल्यूशन कम होगा, एक्सीडेंट कम होंगे और समय बचेगा। इसलिए ये बहुत ही गेम चेंजर प्रकल्प साबित होगा। इसका लोकार्पण आज दोपहर को है, इसका भी आनंद हमें है। और ऐसे कई प्रकल्प जो है महाराष्ट्र में हमारी सरकार ने बनाए हैं वो भी आगे बढ़ रहे हैं और महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजिन है। और जैसे देश के प्रगति में महाराष्ट्र का हिस्सा बहुत बड़ा है। आज जीडीपी में नंबर 1 है, स्टार्टअप में नंबर 1 है, एफडीआई में हम नंबर 1 है। और ऐसे ही लगातार हमारी प्रगति शुरू होगी। और इसलिए देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो संकल्प है, $5 ट्रिलियन इकोनॉमी का गोल है और देश को आर्थिक महासत्ता बनाने की ओर जा रहे हैं, इसमें महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान होगा ऐसा विश्वास मैं ये व्यक्त करता हूँ। फिर एक बार महाराष्ट्र की तमाम जनता को महाराष्ट्र दिन और कामगार दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद।